नमस्कार, मी यामिनी दळवी. दुपारच्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आताची एक मोठी बातमी. संतोष देशमुख यांचा मुलगा विराज याच्या शिक्षणाचा खर्च आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार असल्याची माहिती मिळते आहे. इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतचं त्याचं संपूर्ण शिक्षण हे आता मुख्यमंत्री उचलणार आहेत. तर बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती आणि यानंतर आता त्यांच्या मुलाचा विराज याच्या शिक्षणाचा खर्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतील. स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत. स्वानंद, यामिनी, आपण बघितलं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांची जी भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांची, त्या भेटीतच मुख्यमंत्र्यांनी विराजच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याचं आश्वासन दिलं होतं आणि तेच आश्वासन आता पूर्ण करण्यात आलं असं म्हणता येईल. काल या संबंधितलं पत्र जे आहे ते संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख यांना देण्यात आलेलं आहे. यावेळी आमदार सदाभाऊ खोत हे देखील होते आणि औसाचे जे आमदार आहेत यांनी देखील हे पत्र आता त्यांच्या उपस्थित देण्यात आलेलं आहे. यामिनी, अगदी धन्यवाद स्वानंद माहितीसाठी. तर बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा मुलगा विराज याचा शिक्षणाचा जो खर्च आहे तो आता मुख्यमंत्री करणार आहेत. धनंजय देशमुख यांनी त्यांची भेट घेतलेली होती आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातलं आश्वासन दिलेलं आहे. स्वतः सदाभाऊ खोत हे सुद्धा या भेटीच्या दरम्यान उपस्थित होते. तर SK इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये सध्या संतोष देशमुख यांच्या मुलानं प्रवेश घेतलेला आहे आणि यानंतरचं इयत्ता 8वी ते पुढे 12वी पर्यंतचं त्याचं शिक्षण जे आहे त्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो मुख्यमंत्री करणार आहेत.